बंधू भगिनींनो नमस्कार. मी ॲडव्होकेट संभाजी मोहिते वाचन जागर उपक्रमामध्ये आपल्या साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मराठी साहित्य हे जागतिक स्तरावरच्या साहित्य क्षेत्रातील एक परिपूर्ण दालन म्हणून मराठीकडे पाहिलं जातं. आणि या मराठीच्या दालनामध्ये अनेक साहित्य कृती यांची रेलचेल आपल्याला आढळते. परंतु नवी पिढी वाचत नाही, नवी पिढी मराठीपासून दूर जाते, असाही आरोप प्रत्यारोप होताना दिसतो. यावरती अधिक भाष्य न करता जे चांगलं आपण काही करू शकू ते करण्याचा एक प्रयत्न, प्रामाणिक प्रांजळ प्रयत्न मी करतो आहे. मराठीतील दर्जेदार साहित्य या निमित्तानं आपल्यापर्यंत पोचवायचा माझा प्रयत्न आहे. अनेक साहित्यकृती आपण घेणार आहोत. सुरुवात आपण वीणा गवाणकर यांनी भाषांतरित केलेल्या, अनुवादित केलेल्या आणि मराठी साहित्यामध्ये मोलाची भर टाकलेल्या एक होता कारभार या साहित्यकृतीनं आपण करतो आहोत. वाचायला सुरुवात करतोय. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. एक होता कारभार, लेखिका वीणा गवाणकर. वीणाताई आपल्या मनोगतात म्हणतात, मी एक मुलाबाळात रमलेली गृहिणी. शिक्षण पुणे विद्यापीठात, लग्नापूर्वी 4 वर्ष लायब्ररीची नोकरी त्यांनी केलेली. वाचनाचा जुना वेळ. एकदा त्यांना एका प्रसंगामध्ये फुटपाथवर रस्त्याच्या कडेला एक पुस्तक सेकंड हँड वाचायला उपलब्ध होताना दिसतं आणि ते होतं कारभार यांचं चरित्र. कुतूहलाने त्यांनी ते घेतलं. कारण होतं किंमत 8 आणे आणि स्वस्तात घेते आपण, ते परवडतं. या सहज भावनेनं ताईंनी ते पुस्तक खरेदी केलं. वाचल्यानंतर मात्र लक्षात आलं की ही अत्यंत परिपूर्ण साहित्यकृती आपल्या लेकराबाळापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि त्यांनी ती आवर्जून साहित्यकृती आपल्या लेकराबाळांना वाचूनही दाखवली. आणि मग मात्र त्यांच्यातलं कुतूहल जागं झालं की ही केवळ मुलाबाळांपुरती मर्यादित नाही, कारण मुलांचं औत्सुक्य इतकं मोठं होतं की हे आपल्याला आता समाजापर्यंत पोहोचायचं. आणि वीणाताईंचा मी शतशः ऋणी आहे. मराठी साहित्यात त्यांनी एक वेगळं पान या निमित्तानं लिहिलं. आपण आज त्याच्या प्रारंभ वाचनाचं करतो आहोत. मी रोज किमान 10 ते 12 मिनिटाचं वाचन जागर घेऊन आपल्या समोर येण्याचा प्रयत्न करतो आहे. शीर्षक मेरीचं पोर. चल उठतोस की पीस येऊ तिकडे. मोजेस बाबांची दंबाज हाक ऐकून ते काळं बारकं पोरगं दचकून उठलं. अजून पुरतं उजाडलंही नव्हतं, पण मोजेस बाबाला कुठला तेवढा धीर. तुझ्या एवढी पोरं बघ कशी धारा काढतात, गुरं राखतात, कोंबड्या डुकरांची देखभाल करतात. पण तुझे हे असले काड्यामुड्यांचे हातपाय आणि असलं मुकं तोंड, काय होणार तुझं ते देवास ठाऊक. नकाव असं करवा तू. सुजनबाई आपल्या नवऱ्याला मोजेसला चुचकारत म्हणाली. केवढं सपोर ते. काल दिवसभर काम करून थकलंय, पण मला मग शेतात कोण मदत करेल. खिशात ना पैसा ना अडका, लागवडी नीट झालेली नाही. अशा अळसाने उभ्या पिकाची नासाडी व्हायची. मोजेस बाबा कुरकुरले. काही काळजी करू नका, ईश्वर कृपेनं सारं ठीक होईल. अहो हा दुबळा पोस सुद्धा बघा, काही दिवसांनी कसा ठणठणीत होईल तो. हो होईल. एक घोडा होता, तोही या पोरापायी आला. काय झालं होतं? अमेरिकेतील मिसुरी राज्यातील डायमंड ग्रोव्ह पाड्यावर मोजेस कारवर नावाचा एक जर्मन शेतकरी आपली पत्नी सुझन हिच्यासह राहत असे. त्याच्या घरी मेरी नावाची गुलाम निग्रो स्त्री होती. जनरल ग्रँटकडून त्यांनी ती $700 विकत घेतली होती. वास्तविक मोझेस कारवरला गुलामगिरी पसंत नव्हती. माणसं विकत घेणं त्याला अमानुषपणाचं वाटे. पण शेतीवाडी बघताना आपल्या एकाकी पत्नीला मदतीसाठी आणि सोबतीला कोणी असावं म्हणून त्यानं मेरी विकत घेतली होती. तिला आपल्या घराजवळच्या गोठ्याशेजारी एका लाकडी खोपटही तिनं बांधून दिलं होतं. तिचा नवरा दुसऱ्या मळेवाल्याकडं लाकडं कापण्याच्या कामावर मजुरी करायचा. मधून तो आपल्या बायकोला मेरीला भेटायला येई. एक दिवस तिला बातमी मिळाली की 2 महिन्यापूर्वीच तिचा नवरा अपघातात मेला. गुलामीचं जीणं. बिचारीला बातमी दिली गेली हेच खूप म्हणायचं. दुःखाचे कड सुकतात न सुकतात तोच एका रात्री मेरीच्या किंकाळ्यांनी डायमंड ग्रोव्ह दचकून उठलं. 1860-62च्या सुमाराची ती घटना. गुलामांना पळवून विकायचं हा मोठा तेजीचा धंदा झाला. मेरीवर
अशाच एका टोळीची नजर पडली. रातोरात तिला पळवून नेण्यासाठी धाड पडले होते. मेरीच्या किंकाळीने जाग आल्यावर काय घडतं याची कल्पना क्षणार्धात मोझेस बाबांना आली. ते आपली बंदूक सरसावून मेरीच्या खोपट्याकडे धावले, पण उशीर झाला होता. दूरवर जाणारा घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकत ते हताश होऊन नुसतेच उभे राहिले. सुजनबाई घराबाहेर आल्या. मेरीच्या खोपटापोशी जाण्याचं त्यांच्यात त्राण नव्हतं. मोझेस बाबांचा आधार घेऊन त्या कशाबशा खोपट्याकडे गेल्या. मेरीच्या मोठ्या मुलीला त्या धाडीत जिव्हारी मार बसला होता. ती शेवटची अचके देत होती. मधला मुलगा जिम अजूनही थरथरत होता. अंधाऱ्या कोपऱ्यात तो लपून बसला होता. धाकटी 2 महिन्याचा पोर आणि मेरी यांना पळवून देण्यात आलं होतं. त्या रात्री त्या खेड्यातले बरेच निग्रो गुलाम पळवले गेले. कारभार शेतकऱ्यानं गावकऱ्यांच्या मदतीनं मेरीच्या व तिच्या बाळाची सुटका करण्याचा प्रयत्नही केला. त्यासाठी त्यांनी आपला शेतीचा तुकडा देऊ केला, उमदा घोडा देऊ केला. त्या उमद्या घोड्याच्या मोबदल्यात तो परत काय मिळवू शकला? तर मेरीचं 2 महिन्याचं मरणोन्मुख झालेलं मूल. मेरी नव्हे. साऱ्यांनीच त्या मुलाची आशा सोडली होती. जेमते श्वासोच्छ्वास करणारं ते काळं मुटकुळं कोणत्या घटकेला आजका देईल सांगता येत नव्हतं. पण सुजनबाईंनी आशा सोडली नव्हती. त्यांच्या शुश्रूषेला फळ आलं. तो मरणोन्मुख जीव पुन्हा तग धरू लागला. त्याचा तो छाती फोडून काढणारा खोकला आणि घुसमटणारा दुबळा श्वास पाहून कोणालाही वाटलं नसतं की हे पोर जगेल. पण सुजनबाई मात्र जीवापाड काळजी घेऊन मेरीचं पोर जगवत होत्या. त्यांच्या दीर्घ परिश्रमांना यश आलं. त्या पोरानं जीव धरला. ते हळूहळू चालू लागलं, खाऊ लागलं. पण वारंवार उसळणाऱ्या भयानक खोकल्याच्या उबळीनं त्याचं स्वरयंत्र साफ बिघडलं होतं. त्याला बोलता येत नव्हतं. मेरीचं पुढं काय झालं ते कधीच कोणाला कळलं नाही. त्या उमद्या घोड्याच्या बदल्यात परत मिळवलेला मेरीचा दमी करीत दुबळा मुका पोर मात्र कारवरच्या घरात वाढत होता. त्याच प्रसंगाची मोझेस बाबांना आठवण झाली. सुजनबाईच्या त्या शुश्रूषेत देखभालीत त्यांचाही वाटा होता. मेरीला त्यांनी गुलाम म्हणून कधीच वागवलं नव्हतं. मेरीच्या या पोराबद्दल त्यांना ममता होती. ही ममता सुजनबाई जाणून होत्या. अमेरिकेतील राज्यातील यादवी संपली होती. गुलामगिरी कायद्याने नष्ट करण्यात आली. यादवीपायी विस्कळीत झालेलं जीवन पुन्हा सुरळीत सुरू झालं होतं. शेतीवाडी करायला उसंती मिळू लागली होती. युद्धाचा रखरखाट संपून सगळीकडे जीवन बहरत होतं. डायमंड ग्रोव्ह आणि आजूबाजूच्या ओझार टेकड्या फळाफुलांनी बहरू लागल्या होत्या. बहरलेल्या निसर्गात कारवरचा तो अनाथ पोर सुखावत होता. आता तो 10 वर्षाचा झाला होता. मोझेस बाबांनी गुरांची बाग परसबागेची देखभाल करण्याचं काम त्याच्यावर सोपवलं. तोही ती कामं मोठ्या हौसेने करी. शिवाय जवळच्या झाडीत जायचं, वेगवेगळ्या झाडांची रोपं आणून मोझेस बाबाच्या परसात लावायची, बागेत निरनिराळे ताटवे सजवायचे, वाफे तयार करायचे आणि दृष्ट लागण्यासारखी बाग फुलवायची. हा त्याचा खास आवडीचा छंद. त्याच्यात त्याचा चांगलाच फावला वेळ जायचा. नव्यानेच शेजारला आलेल्या म्युलरबाई एकदा गप्पा गोष्टी करायला सुजनबाईकडे आल्या होत्या. चहापाणी झाल्यावर सुजनबाईंनी आपली छोटी बाग, सुरेखशी बाग त्यांना दाखवली. पण त्या छोट्याशा बागेतील अनेक फुलझाडं सौ म्युरलना ओळखताही येईना. सौ म्युरल खोदून विचारू लागल्या. तेव्हा सुजनबाईंनी आपल्या माळ्याला हाक मारली. छोटा माळीदादा गुणगुणत समोर येऊन उभा राहिला. काय हो, तुम्ही तर म्हणत होता की याला बोलता येत नाही. हा तर चक्क गुणगुणतोय. खरोखरच तो मुका आहे. 2-4 शब्दापलीकडं त्याला बोलता येत नाही. पण फुलं, फळं, झाडं, कोळे कोंब यांच्या सहवासात मात्र तो नेहमी असंच गुणगुणतो. त्याची आईसुद्धा काम करताना अशीच गुणगुणायची. याचं गुणगुणणं तिची आठवण करून देतं. छोटा माळी आणि त्याची ती अद्भुत छोटी फुलबाग पाहून म्युरलना आपलं आश्चर्य लपवता आलं नाही. त्याने त्या मुलाची पाठ थोपटली. पण तो छोटासा मुलगा मात्र विचारात पडला. खरंच काय या लोकांना झाडातलं काही कळतं की नुसते हे कौतुकापुरतं असतं? झाडाकडं लक्ष द्यायला यांना जमतं का? मोझेस बाबांनाही त्या मुक्या मुलाच्या जगावेगळ्या छंदाचा प्रत्यय अनेक वेळा आला होता.
त्याच्या सूक्ष्म अवलोकनाचा निरीक्षण शक्तीचा त्यांना अंदाज येऊन चुकला होता. झाडावरची अगदी बारीकशी किडही त्याच्या नजरेतून सुटत नसे. घराभोवतीची झाडं त्यामुळं कशी सुरक्षित असत, त्यामुळं मोजेस बाबा त्याच्यावर खुश असत. त्या एकाकी अबोल मुलाचा मित्रपरिवार मुलखा वेगळा होता. रानावनातली झाडं, झुडपं, पक्ष्यांची पिलं, डबक्यातले छोटे मासे हाच त्याचा गोतावळा. वेळप्रसंगी मोजेस बाबांच्या चापट्या खाऊन या मित्रांची संगत तो चुकवत नसे. एकदा त्याने पालापाचोळा, गवत, दोरा, सूत गोळा करून इतकं सुरेख आणि हुबेहूब घरटं बनवलं की सुजनबाईंना लोकांना शपथेवर सांगावं लागेल, हे आमच्या मुख्या पोरानंच बनवलं. तो झाडाप्राण्यांच्या संगतीत रमे. मनसोक्त गुणगुणत राही. अगदी भान विसरून पोटावर पालत्या पडून तासनतास एखाद्या अंकुराचं किंवा वाळवीचं निरीक्षण करत राही. त्याच्या या दोस्तांच्या सहवासातून त्याला अनेक गोष्टी समजत. त्यांची दुखणी, खुपणी, आजारपण कळत. त्याच्या सहवासात झाडांना जणू जिवा फुटत. कान ऐकत, आपल्या भाषेत त्यांची बोलणी चालत. तोही मग एक चालतं बोलतं झाड बने. त्यांच्या सहवासात तन्मय होई. झाडाची देखभाल कशी करावी, त्यांच्या निवडी कशा ओळखाव्यात, हे सारं त्याच्याकडून शिकावं, मोजेस बाबा कौतुकानं म्हणत. आजूबाजूचे परिचित त्याला छोटा माळी म्हणत. या छोट्या माळाला आपल्या बागेतल्या झाडांचा दवापाणी करायला अनेक ठिकाणाहून बोलवणं येईल. मग हा इकडची झाडं तिकडं लाव, याला झाडीत नेऊन ठराविक ठिकाणी लावून ये, त्याचं आळं भुसभुशीत कर, पलीकडच्या फांद्या काप, काही बाई करून बाग दुरुस्त करी. झाडीत येऊन लावलेलं रोपटं 4-8 दिवसांनी अलगद काढून आणि ते बागेत आणून ठरवून ठेवलेल्या ठिकाणी पुन्हा लावे. त्या बागेचं रूपच पालटून जाईल. त्याच्याही अनुभवात भर पडेल, ज्ञानात भर पडेल. सौ बेनियामबाईचे गुलाब यांना गुलाबच म्हणायचे का अशा अवस्थेत आले होते. आपली बाग पाहून त्या खांतावत होती. एक दिवस दुपारी ती सुजनबाईकडे गेली. छोट्या माळ्याला घरी घेऊन आली. त्याला बागेत सोडून घरात गेली. पण भगिनींनो, आता या छोट्या माळ्यानं दुसऱ्या दिवशी नेमकं काय केलं हे आपल्याला पुन्हा पाहायचं आहे. आज आपण पहिला दिवस थांबतो आहोत. नमस्कार, जय भारत. एक होता कार्य वाचूया, संग्रही ठेवूया आणि लेकरा बाळांना वाचण्यासाठी उद्युक्त करूया. नमस्कार.